की ज्ञानोबा तुकाराम म्हणत असताना जेव्हा आम्ही खाली वागतो, खाली एकदा काशाचा टाळ त्याच्यात हां, नाद भरपूर असतो. हां. कासं या धातूची ताकद तेवढी आहे, की तो नाद मग ते म्हटलं, की ज्ञानोबा तुकाराम म्हणत असताना हा जो एकदा खाली वाकून टाळाचा नाद करतो, एकदा इथे करतो नाभीच्या समोर आणि एकदा आकाश तत्व. आता हे मी ज्यांच्याकडनं अजून माहिती घेतली त्यावेळेस मला हे तत्व कळाले, की पृथ्वी तत्व, अग्नी तत्व आणि आकाश तत्व. या 3 तत्वांना आघात करत नादब्रह्म शोधत, शोधत जेव्हा ते विलंबित लय, मध्य लय आणि नंतर द्रुत लय यामध्ये म्हणजे उजवा पाय पुढे टाकायचा, मग मागे व्हायचं, मग परत उजवा टाकायचा, मग अग्नी तत्वासमोर तो नाद आहे आणि मग परत मागे होऊन आकाश तत्वाचा तिथं तो जो टाळ नाद करायचा. हं. तर असा पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, आकाश तत्व या 3 तत्वांबरोबर तादात्म्य पावत जेव्हा ते पहिल्यांदा सावकाश मग हळू गती घेत, घेत, घेत द्रुत गतीमध्ये म्हणजे गतीने जेव्हा ते ते नृत्य करतात विठ्ठलाच्या नावाने, त्यावेळची जी तादात्म्यता आहे ती तुम्हाला सांगतो हिमालयीन साधूंना वर्षोनवर्ष गेल्यानंतर जी काही त्यांची साधना किंवा ब्रह्मानंदी टाळी लागत असेल ती या भक्ती मार्गामध्ये यांना एका महिन्याच्या वारीमध्ये यांना साधत असेल.